उदयजी, आपण ज्या प्रकारे पाहतोय की या ठिकाणी आता गोपीचंद पडळकर सुद्धा या ठिकाणी दाखवलं होतं आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहात. निश्चित गोपीचंद पडळकर हे मला भेटण्यासाठी आलेले आहेत. ह्याला राजकीय काही विषय नाही. माझे मोठे बंधू देखील इथं आलेले आहेत. आता ह्या बातम्या जर अशा व्हायला लागल्या की गोपीचंद पडळकर मला भेटायला आले. गोपीचंद पडळकर माझे मित्र आहेत. त्यांच्या प्रचाराला मी तिथे गेलो होतो आणि ते तिथं आहेत. ते काय, ते बघा तिकडे आहेत. त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर मला भेटायला आले ही जर ब्रेकिंग न्यूज होणार असेल तर मला असं वाटतं की योग्य नाही. ते माझे मित्र आहेत, मला भेटायला आलेत. साधारणतः कशासाठी हा वेळ लागतो? कारण 48 तासहून उलटून अधिक बराच वेळ झालेला आहे. शनिवारी निकाल लागला होता, अजूनही मुख्यमंत्री ठरत नाही. 3 पक्ष आणि मित्र पक्षाचं सरकार आलेलं आहे. थम्पिंग मेजॉरिटी आहे. काही डिस्कशन बाकी असतात. ती डिस्कशन नेते मंडळी करतील आणि लवकरात लवकर जाहीर होईल. तुम्ही म्हणत आहात की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, शिवसैनिक म्हणत आहात. भाजपकडून म्हटलं जातं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. मात्र मुख्यमंत्र्याची माळ ही नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार? कारण आता सध्या प्रामाणिकपणानं सांगतो, प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याचं हेच मत असतं की आपला नेता मोठा झाला पाहिजे, आपल्या नेत्याला मोठं पद मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं, अजितदादांच्या कार्यकर्त्यांचं कुठं चूक आहे असं मी मानणार नाही. शेवटी 3 लोक हे राजकीय प्रवासामध्ये 20-20, 25-25, 30-30 वर्ष हे लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. ते परिपक्व आहेत. ते योग्य ते निर्णय घेतील ना. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी आपला बॅकफुट लावून पाठिंबा जाहीर केलाय, मात्र शिवसेनेकडून हा पाठिंबा अजूनही जाहीर होताना पाहायला मिळत नाहीये. मात्र तो पाठिंबा जाहीर होईल का? मला पाठिंबा ह्याचा अजून अर्थच कळलेला नाही. जर महायुती म्हणून आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत तर आम्ही सोबतच आहोत ना. आम्ही सोबतच आहोत. आणि काल देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत, अभेद्य आहोत. तेव्हा अजून पाठिंब्याचं पत्र त्याच्यापेक्षा आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रच लढलेलो आहोत. मुख्यमंत्री झाले तर ते मान्य असेल का? मी याचं उत्तर पण दिलेलं आहे की आमच्या पक्षाचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते उदय सामंत, राज्याचे उद्योगमंत्री होते. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की त्यांनी नुकताच बातचीत केलेली आहे. संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशा प्रकारचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.